Good morning, all of you. Are you getting my voice? Yes, ma'am. ओके. सो आजच्या लेक्चरला आपण जो आपला लास्ट टॉपिक झाला स्पेशल सेन्सेस, तर त्याच्यावरती आपण काय करणार आहे, रिव्हिजन घेणार आहे. तुम्हाला ऑलरेडी वाचायला सांगितलं होतं, वाचलंय का सगळ्यांनी? Yes. Okay. Wait, I will share slides. ओके, तर स्पेशल सेन्सेस मध्ये आपण कोणते कोणते ऑर्गन्स बघितले होते? आय, इयर, ओके. त्याच्यानंतर टंग बघितलं होतं, स्किन, ओके. वेट फॉर 2 minutes. स्लाइड तुम्हाला आहे का विजिबल? No, ma'am. No, ma'am. Okay, wait, I will share.
Okay, now slides are visible. Yes, ma'am. ओके, तर आज आपण काय रिवाइज करणार आहे हा चॅप्टर स्पेशल सेन्सेस. ओके, तर स्पेशल सेन्सेस मध्ये सुरुवातीला आपण काय बघितलं होतं? इयर हा Hearing. पार्ट बघितला होता जो की हिअरिंग साठी यूज होतो. ओके, तर बघा ऑर्गन ऑफ हिअरिंग इज इयर आणि तो कुठून सप्लाय होतो? बाय द 8th cranial nerve. ओके, 8th cranial nerve पासून काय होतो? तो सप्लाय होतोय आणि which is stimulated by the vibration of sound. तर तो कसा वर्क करतो? बाय द व्हायब्रेशन ऑफ साऊंड वेव्स. ओके, तर त्याच्यानंतर बघा काय बघितलं होतं? त्याचे 3 रिजन्स असतात, एक्सटर्नल, मिडल आणि इंटरनल रिजन. ओके, तर एक्सटर्नल, मिडल आणि इंटरनल असे 3 काय झाले रिजन झाले, एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. ओके, त्याच्यानंतर बघा आपण काय बघितलं होतं? एक्सटर्नल म्हणजेच काय? तर आउटर इयर आपण म्हणू शकतो त्याला. तर एक्सटर्नल इयर विच कन्सिस्ट ऑफ ऑरिकल, त्याच्यामध्ये काय असतं? ऑरिकल म्हणजेच आपण त्याला म्हणतो पिन्ना, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल आणि नेक्स्ट वन इज द इयर ड्रम, त्यालाच आपण काय म्हणतो? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. तर ऑरिकल जो आहे तो कशापासून बनलेला आहे? विच इज मेड अप ऑफ द इलास्टिक कार्टिलेज. ओके, आणि ते इलास्टिक कार्टिलेजनी काय झालेलं आहे? तो ऑरिकल जो आपण म्हणतोय त्याला पिन्ना, तर तो बनलेला आहे विच इज कवर्ड बाय द स्किन, त्याच्यावरती काय आहे? स्किनचं कव्हरिंग आहे. त्याच्यानंतर बघा एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल इज अ कर्व्ड ट्यूब. एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल काय आहे? एक कर्व्ड ट्यूब आहे आणि ती किती आहे? 2.5 सेंटीमीटर लॉंग आणि एक्सटेंड कुठून कुठपर्यंत होती? तर फ्रॉम ऑरिकल टू द इयर ड्रम, ऑरिकल पासून इयर ड्रम पर्यंत काय होते? एक्सटेंड होते. त्याच्यानंतर बघा काय नेक्स्ट पॉइंट, इयर ड्रम इज अ थिन सेमी ट्रान्सपरंट पार्ट. इयर ड्रम हा काय आहे? थिन आहे, सेमी ट्रान्सपरंट पार्ट आहे विच इज प्रेझेंट बिटवीन एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल आणि मिडल इयर. एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल आणि मिडल इयर ह्याच्यामध्ये काय आहे? तो प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर मिडल इयर काय आहे? एक स्मॉलेस्ट कॅव्हिटी आहे विच इज प्रेझेंट इन टेम्पोरल बोन. टेम्पोरल बोन मध्ये ती काय प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर अँटेरियर वॉल जो आहे, अँटेरियर वॉल ऑफ द मिडल इयर विच कंटेन द ओपनिंग दॅट डायरेक्ट कनेक्ट विथ द नासोफॅरिंक्स आणि त्याला म्हणलं जातं काय? तर ऑडिटरी ट्यूब. त्याला अजून एक नाव काय? तर युस्टाचियन ट्यूब. बघा मिडल इयर मध्ये काय काय? एक स्मॉल कॅव्हिटी. मिडल इयर ही काय आहे? तर एक स्मॉल कॅव्हिटी आहे आणि ती टेम्पोरल बोन मध्ये प्रेझेंट असते. त्याच्यानंतर काय बघितलं होतं? अँटेरियर वॉल जो आहे मिडल इयरचा विच कंटेन द ओपनिंग, त्याच्यामध्ये ओपनिंग असतात विच डायरेक्टली कनेक्ट विथ द नासोफॅरिंक्स. नासोफॅरिंक्स सोबत ते कनेक्ट होतात विच इज कॉल्ड ॲज ऑडिटरी ट्यूब. त्याला म्हणलं जातं ऑडिटरी ट्यूब किंवा युस्टाचियन ट्यूब. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन इज मिडल इयर विच कन्सिस्ट ऑफ 3 स्मॉलेस्ट बोन्स. तर ते 3 स्मॉलेस्ट बोन्स आहेत, त्याला म्हणलं जातं ऑडिटरी ओसिकल्स. आणि ते 3 बोन्स कुठले? मॅलस, इंकस आणि स्टेपस. तर वन एंड ऑफ द मॅलस, जो एक एंड आहे मॅलसचा, तो अटॅच होतो कशाला? तर इंटरनल पार्टच्या, इयर ड्रमच्या. तर अदर एंड ऑफ द मॅलस विच आर्टिक्युलेट विथ द बॉडी ऑफ द इंकस. इंकसच्या बॉडी सोबत तो काय होतो? आर्टिक्युलेट होते. इंकस आर्टिक्युलेट विथ द हेड ऑफ स्टेपस. स्टेपसच्या हेड सोबत हे इंकस काय होते? आर्टिक्युलेट होते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? द बेस ऑफ स्टेपस फिट्स इन टू द ओव्हल विंडो. ओव्हल विंडो मध्ये काय होतं? तो बेस फिट होतोय. बिलो द ओव्हल विंडो इज ओपनिंग. तिथं ओपनिंग आहे, त्याला काय म्हणलं जातं? राऊंड विंडो. त्याच्यानंतर बघितलं आपण इंटरनल इयर. इंटरनल इयर काय? स्ट्रक्चरली इंटरनल इयर विच कन्सिस्ट ऑफ 2 मेन्स डिव्हिजन. कुठले कुठले आहेत? तर बोनी लेबर्नस. ओके, इंटरनल इयर मध्ये काय? इंटरनल इयर मध्ये काय येतं? बोनी लेबर्नस. तर ही काय आहे? सिरीज आहे कॅव्हिटीची विच इज प्रेझेंट इन टेम्पोरल बोन. टेम्पोरल बोन मध्ये ते काय असतं? प्रेझेंट असतं. इट कन्सिस्ट ऑफ फ्लुइड. त्या फ्लुइडला म्हटलं जातं पेरी लिम्फ आणि इट इज डिवायडेड इंटू द 3 एरियाज. फर्स्ट वन इज द सेमीसर्क्युलर कॅनल्स. ओके, सेमीसर्क्युलर कॅनल्स. तर त्या सेमीसर्क्युलर कॅनल्सच्या अंडर काय येतं बघा? काय आहे? अँटेरियर, पोस्टेरियर आणि लॅटरल सेमीसर्क्युलर कॅनल आहे तो. इच कॅनल विच कन्सिस्ट ऑफ सॉलन एनलार्जमेंट at one end which is called as ampulla. त्याला काय म्हटलं जातं? ampulla. and it contains receptors for the equilibrium.
त्याच्यामध्ये काय असतात रिसेप्टर्स असतात कशासाठी फॉर द इक्विलिब्रियम पर्पज. त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे ती काय वेस्टिब्युल्स. वेस्टिब्युल्स काय आहे ओव्हल सेंट्रल पोर्शन आहे बोनी लेबरनेटचा आणि विच कंटेन्स रिसेप्टर्स फॉर द इक्विलिब्रियम. त्याच्यामध्ये काय असतात रिसेप्टर्स असतात कशासाठी फॉर द इक्विलिब्रियम पर्पज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉक्लियम. कॉक्लिया इट कंटिन्यूस विथ द वेस्टिब्युल्स. वेस्टिब्युल्स सोबत काय होतं ते कंटिन्यू होतं. इट इज अ बोनी स्पायरल कॅनल लाईक स्नेल शेल. ओके अँड मेक्स स्नेल सारखा शेल तसा असतो which makes almost 3 turns. त्याच्यामध्ये 3 turns होतात which is around the central bony core. कॉक्लियामध्ये अजून काय असतं which contain the receptors for the hearing. हिअरिंग साठी काय असतात त्याच्यामध्ये रिसेप्टर्स असतात. तर बघा मेम्ब्रेनियस लेबर. मेम्ब्रेनियस लेबर हा झाला सेकंड रिजन. तर सेकंड मध्ये काय येतं इट इज अ मेम्ब्रेनियस लेबर म्हणजे काय तर ही एक सिरीज आहे ट्यूबची which is a present inside the bony लेबरनेट आणि which is lined by the epithelium and which contain the fluid which is त्या फ्लुइडला काय म्हणायचं एंडोलिम्फ. नेक्स्ट आहे बघा फिजिओलॉजी ऑफ हिअरिंग. फिजिओलॉजी मध्ये काय येतं द ऑरिकल डायरेक्ट द साऊंड वेव्स इनटू द एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. ऑरिकल जे आहेत आपण ज्याला इयर बिंडा म्हणतो तर त्याच्यातून काय होतात डायरेक्टली एंटर होतात साऊंड वेव्स कुठून एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल मध्ये आणि ते साऊंड वेव्स कुठे होतात स्ट्राईक द इयर ड्रम आणि तिथे इयर ड्रम मध्ये काय होतं विच कॉजेस द व्हायब्रेशन बॅक अँड फोर्थ. नेक्स्ट वन इज अ व्हायब्रेशन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम द इयर ड्रम टू द मॅलस. बघा आपण म्हणतो ऑसिकल्स मध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित असायला हवं की पहिल्यांदा कुठल्या ऑसिकल वरती साऊंड वेव्ह जातात तर इयर ड्रम मधून पहिल्यांदा कुठे जातात मॅलस वर इंकस वर त्याच्यानंतर आणि मग स्टेपस वर. ओके सो फिजिओलॉजी सांगताना नेहमी डिटेल मध्ये सांगा. ओके तर मॅलस वरती पहिल्यांदा जातं त्याच्यानंतर इंकस आणि त्याच्यानंतर स्टेपस. परत काय होतं ते व्हायब्रेशन्स मिडल इयर मध्ये काय होतं ट्रान्सफर होतात कुठं तर पेरिलिम्फ मध्ये. तर पेरिलिम्फ मधून हे व्हायब्रेशन ट्रान्समिट होतात एंडोलिम्फ मध्ये आणि विच लीड्स टू द जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स आणि त्याच्यामुळे नर्व इम्पल्स जनरेट होतो आणि दीज नर्व इम्पल्स पासेस टू द ऑडिटरी पोर्शन ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्सला काय होतं ते पास होतं आणि दिस इम्पल्स ऑफ हिअरिंग आर इंटरप्रिटेड बाय द ब्रेन आणि ते इम्पल्स जे आहे तर ते इंटरप्रिट करण्याचं काम कोण करतं तर ब्रेन. ओके तर हे आपण कशाचं बघितलं होतं इयरचं. ओके तर त्याच्यानंतर काय बघितलं आपण व्हिजनचं म्हणजेच काय तर आयचं. आय काय आहे एक असा ऑर्गन आहे जो काय करतोय व्हिजन साठी आपल्याला युजफुल ठरतो. ओके विच इज प्रेझेंट इन द ऑर्बिटल कॅव्हिटी. ऑर्बिटल कॅव्हिटी मध्ये काय असतो तो प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर ऍडल्ट आयबॉल जो आहे तो मेजर केला तर किती असतो अबाउट 2.5 सेंटीमीटर इन डायमीटर. डायमीटर त्याचं किती असतं 2.5 सेंटीमीटर. आणि जी वॉल आहे आयबॉलची विच कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. त्याच्यामध्ये 3 लेयर्स असतात. ओके सो फर्स्ट लेअर इज अ सुपरफिशियल फायब्रस लेअर. तर सुपरफिशियल फायब्रस लेअर मध्ये जसं की आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये अँटेरियर कॉर्निया असतो आणि पोस्टेरियर स्क्लेरा असतो. तर कॉर्निया हा जो आहे तो काय ट्रान्सपरंट लेअर आहे विच कव्हर्स द कलर्ड आयरिस. तर तो काय करतो कलर्ड आयरिस कव्हर करतो आणि स्क्लेरा जो आहे तो काय आहे व्हाईट कलर मध्ये आहे. स्क्लेरा कव्हर्स द एंटायर आयबॉल एक्सेप्ट द कॉर्निया. ओके एंटायर आयबॉल तो कव्हर करतोय एक्सेप्ट काय तर कॉर्निया आणि विच गिव्स शेप टू द आयबॉल. आयबॉलला ते काय करतंय शेप देतोय. An opening is present at the junction of sclera and cornea, which is called as sclera venous sinus. त्याला म्हटलं जातं sclera venous sinus. त्याच्यानंतर बघा फ्लुइड जो आहे which is called as aqueous humor. Okay, humor which drains into the sinus.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट जो लेअर आहे तो काय आहे तर मिडल व्हॅस्क्युलर लेअर. तर त्याच्यामध्ये काय असतात तर 3 पार्ट्स असतात, कोरॉइड, सिलियरी बॉडी आणि आयरिस. The choroid which consists of various blood vessels which gives nutrients to the posterior surface of retina. रेटिनाच्या posterior surface ला काय करते ते nutrients provide करते. It also contain the melanocytes that produces the pigmented melanin. तर ते काय प्रोड्यूस करते तर मेलॅनिन पिगमेंट प्रोड्यूस करते and which prevents the reflection and scattering of light within the eyeball. त्याच्यानंतर काय होतं म्हणजे ते प्रिव्हेंट करण्याचं काम करतं मेनली रिफ्लेक्शन आणि स्कॅटरिंग जे असतं लाईटचं तर ते प्रिव्हेंट करण्याचं काम हे करतं. त्याच्यानंतर काय अँटेरियर पोर्शन जो आहे कोरॉइड बिकम्स द सिलियरी बॉडी. तिथे काय होतं तर कोरॉइड जो पोर्शन आहे तर तो सिलियरी बॉडी मध्ये कन्वर्ट होते आणि सिलियरी बॉडी विच कन्सिस्ट ऑफ सिलियरी प्रोसेसेस अँड द सिलियरी मसल्स. त्याच्यामध्ये काय असतात तर सिलियरी प्रोसेसेस आणि सिलियरी मसल्स असतात. तर सिलियरी प्रोसेसेस जे आहेत तर विच कंटेन द ब्लड कॅपिलरीज. त्याच्यामध्ये काय असतात तर ब्लड कॅपिलरीज असतात आणि त्या काय सिक्रेट करतात तर ऍक्वियस ह्युमर सिक्रेट करण्याचं काम हे कॅपिलरीज करतात. त्याच्यानंतर बघा सिलियरी मसल्स जे आहेत तर सिलियरी मसल इज अ सर्क्युलर बँड ऑफ स्मूथ मसल. हे काय आहे तर सर्क्युलर बँड आहे स्मूथ मसल्स. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ सिलियरी मसल्स चेंजेस द शेप ऑफ द लेन्स फॉर द नियर अँड फार विजन. तर तो नियर आणि फार विजनचं काय शेप चेंज करतो. त्याच्यानंतर बघा आयरिस जे आहे तर ते कुठे अटॅच होतं टू द सिलियरी प्रोसेसेसला विच प्रेझेंट इन बिटवीन द कॉर्निया अँड द लेन्सेस. तर इट कन्सिस्ट ऑफ पिगमेंटेड मेलॅनिन अँड विच डिटरमाइन्स द कलर ऑफ आय. तर तो मेलॅनिन जो पिगमेंट आहे तर तो काय डिटरमाइन करतो तर कलर ऑफ आय. बघा आयचे सुद्धा कलर वेगवेगळे असतात जसं की ब्ल्यूइश मध्ये असतो, ओके, ब्लॅक असतात पूर्ण टोटली काही जणांचे. त्याच्यानंतर अजून म्हणता येईल ब्राऊन मध्ये सुद्धा येतात कलर. तर तो जो कलर डिसाइड होण्याचं काम असतं ना तर ते कुणाचं असतं मेलॅनिनचं असतं. त्याच्यानंतर थर्ड जे आहे तर इनर नर्वस लेअर. इनर जो लेअर आहे आयबॉलचा तर तो काय झाला रेटिना अँड तो काय कव्हर करतो तर पोस्टेरियर पार्ट जो आहे आयबॉलचा तो कव्हर करतो. आणि हे काय आहे तर व्हेरी डेलिकेट स्ट्रक्चर आहे आणि कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे फॉर द स्टिम्युलेशन ऑफ लाईट रेज स्टिम्युलेट करण्यासाठी. इट कन्सिस्ट ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ रेटिनल न्यूरॉन्स. हे कशासाठी याच्यामध्ये काय असतात तर सेव्हरल लेयर्स असतात रेटिनल न्यूरॉन्सचे. आणि द लाईट सेन्सिटिव्ह लेयर्स जो आहे विच कन्सिस्ट ऑफ सेन्सरी रिसेप्टर सेल्स. कुठले असतात ते सेन्सरी रिसेप्टर सेल्स रॉड्स आणि कोन्स. तर रॉड्स आणि कोन्स हे काय झाले स्पेशलाइज्ड सेल्स आहेत, ओके. तर ते काय करतात विच कन्वर्ट द लाईट रेज इन टू द नर्व इम्पल्स. तर रॉड्स स्टिम्युलेट केले जातात विच इज रॉड्स आर स्टिम्युलेटेड इन द डीम लाईट अँड डू नॉट प्रोड्यूस द कलर, ओके, आणि कलर विजन. आणि हे कोन्स जे आहेत ते काय स्टिम्युलेट करतात तर ब्राईट लाईटला आणि प्रोड्यूस काय करतात तर कलर विजन प्रोड्यूस करतात. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे इंटेरियर ऑफ द आयबॉल. द लेन्स डिवाइड्स द इंटेरियर ऑफ द आयबॉल इंटू 2 कॅव्हिटीज. 2 कॅव्हिटीज मध्ये डिवाइड करतात अँटेरियर कॅव्हिटी आणि विट्रस चेंबर. तर अँटेरियर कॅव्हिटी जी आहे विच कन्सिस्ट ऑफ 2 कंपार्टमेंट. कुठले कंपार्टमेंट अँटेरियर आणि पोस्टेरियर चेंबर. तर अँटेरियर चेंबर जो आहे तर तो काय आहे चेंबर बिटवीन द कॉर्निया अँड द आयरिस. कॉर्निया आणि आयरिस मधला तो काय आहे तर चेंबर आहे. आणि पोस्टेरियर चेंबर जो आहे तर तो चेंबर कुठला आहे बिटवीन द आयरिस अँड द लेन्सेस. बोथ द चेंबर्स आर फिल्ड विथ वॉटरी फ्लुइड. तर ते कशाने फिल झालेले आहेत चेंबर्स तर वॉटरी फ्लुइडली. आणि ते काय करतात नरिश करतात लेन्सेसला आणि कॉर्नियाला विच इज कॉल्ड एज ऍक्वियस ह्युमर. त्याला काय म्हणलं जातं ऍक्वियस ह्युमर म्हणलं जातं. आणि विट्रस चेंबर जो आहे तो चेंबर बिटवीन द लेन्स अँड द रेटिना. तर तो कुठला चेंबर आहे लेन्स आणि रेटिना मधला हा विट्रस चेंबर आहे. अँड विच कन्सिस्ट ऑफ कलरलेस ट्रान्सपरंट जेली लाईक सबस्टन्स. तर त्याच्यामध्ये काय असतं तर कलरलेस ट्रान्सपरंट आणि जेली लाईक सबस्टन्स असतो विच इज कॉल्ड एज विट्रस बॉडी आणि त्याला म्हणलं जातं विट्रस बॉडी. इट मेंटेन्स द इंट्राऑक्युलर प्रेशर आणि प्रिव्हेंट्स द वॉल ऑफ आयबॉल फ्रॉम द कोलॅप्सिंग. तर तो जो आयबॉल जी आहे आपली तर ते कोलॅप्स होण्यापासून प्रिव्हेंट करण्याचं काम याच असतं, ओके. ओके, सो दिस इज ओव्हरऑल अबाउट द आईज, ओके, anatomy. After that,
ओके, तर पहिल्यांदा आपण काय बघूयात, नोज आणि स्किन लास्टला बघूयात. ओके, त्याच्या अगोदर आपण काय बघूयात, नोज आणि टंग हे दोन जे आहेत ऑर्गन त्याची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. तर स्पेशल बघा, स्पेशल सेन्सेस मध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं, आय इयरचं बघितलं, म्हणजेच काय व्हिजन आणि हिअरिंगचं बघितलं. नाव वी विल सी अबाउट द स्मेल अँड द टेस्ट. तर स्मेल मध्ये बघा काय येतं, द सेन्स ऑफ स्मेल ऑर द ऑल्फॅक्शन विच ओरिजिनेट्स इन द सुपेरियर पार्ट ऑफ नेसल कॅव्हिटी. नेसल कॅव्हिटीच्या सुपेरियर पार्टला काय होते, हे ओरिजिनेट होत आहे. त्याच्यानंतर नोज विच कंटेन्स द 10 to 100 मिलियन्स रिसेप्टर्स. त्याच्यामध्ये काय असतं, नोज मध्ये 10 to 100 मिलियन्स काय असतात, रिसेप्टर्स असतात फॉर द सेन्स ऑफ स्मेल, स्मेलचं सेन्स होण्यासाठी. तर ऑलफॅक्टरी रिसेप्टर्स जे आहेत ते कशासोबत रिॲक्ट होतात, रिॲक्ट टू द ऑडरेंट मॉलिक्यूल, ऑडरेंट मॉलिक्यूल सोबत ते रिॲक्ट होतात, which are carried with the current of the inspired air to the superior part of nasal cavity. ओके, तर ते काय होतात, ऑडरेंट मॉलिक्यूल जे आहेत ते रिॲक्ट होतात ह्याच्यासोबत, आपल्या ऑलफॅक्टरी रिसेप्टर सोबत. ऑलफॅक्टरी रिसेप्टर आणि ऑडरेंट मॉलिक्यूल या दोन्ही मध्ये जेव्हा म्हणजे ते रिॲक्ट झाले एकमेकांवर, तर त्यावेळेस काय होणार आहे, आपल्याला स्मेल जाणवतो. द सेन्स ऑफ स्मेल अफेक्ट्स द ॲपेटाइट. तो काय करतोय, जो स्मेलचा सेन्स आहे तो आपल्या ॲपेटाइट वर अफेक्ट दाखवतो. इफ द ऑर्डर्स आर प्लीझंट द ॲपेटाइट मे इम्प्रूव्ह. काय होते, ॲपेटाइट इम्प्रूव्ह होतात. अँड इफ द ऑर्डर आर नॉट प्लीझंट, जर ऑर्डर जर प्लीझंट नसते तर हे काय होतं, किल करते ॲपेटाइटला. From the olfactory portion of the nasal cavity, nerve fibers passes through the cribriform plate of the ethmoid bone to the olfactory bulb. Olfactory bulb ला ते काय होते, पास होते. From this region, nerve fibers passes to the olfactory area in the temporal lobe of the cerebral cortex. तर तिथून नर्व फायबर्स मधून ते पास होतं टू द ऑल्फॅक्टरी एरिया इन द टेम्पोरल लोब ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स, सेरेब्रल कॉर्टेक्सला. त्याच्यानंतर या ज्या एरियामध्ये होतं, इम्पल्स काय इंटरप्रेट होतात आणि ऑर्डर जो आहे तो रिसिव्ह होतो. बघा, ही शॉर्ट मध्ये काय फिजिओलॉजीच आहे. तर त्याच्यानंतर स्निफिंग. स्निफिंग काय आहे, इट कॉन्सन्ट्रेट मोर मॉलिक्युल्स इन द रूफ ऑफ नोज. स्निफिंग हे काय तर एक कॉन्सन्ट्रेट आहे आणि मोर मॉलिक्युल्स इन द रूफ ऑफ नोज. त्याच्या हे काय करतं, इन्क्रीज तर स्टिम्युलेशन जे आहे ऑल्फॅक्टरी रिसेप्टरचं, तर ते इन्क्रीज करण्याचं काम करतं आणि परसेप्शन ऑफ द स्मेल. ओके, त्याच्यानंतर बघा, सेन्स ऑफ द टेस्ट. टेस्टचा सेन्स त्याला काय म्हटलं जातं, जस्टेशन. जस्टेशन. तर टंग काय, विच कन्सिस्ट ऑफ अबाउट 10,000 टेस्ट बर्ड. त्याच्यामध्ये किती असतात, 10,000 टेस्ट बर्ड्स असतात. द टेस्ट बर्ड आर प्रेझेंट इन इलिव्हेशन्स ऑन द टंग विच इज कॉल्ड ॲज पॅपिली. त्याला म्हटलं जातं पॅपिली. देर आर 3 टाइप्स ऑफ द पॅपिली. कुठले, व्हॅलेट पॅपिली, फंगिफॉर्म पॅपिली आणि फिलिफॉर्म पॅपिली. हे 3 काय आहेत, तर पॅपिलीज आहेत. तर फर्स्ट जे आहे व्हॅलेट पॅपिली, तर ती काय आहे, अबाउट 12 म्हणजे त्याच्या किती असतात, 12 असतात. लार्ज सर्क्युलर पॅपिलीज फॉर्म आर इन्व्हर्टेड, कसे ते व्ही शेप्ड आहे ऍट द बॅक साइडला टंगच्या. आणि each of these papillae consist of 100 to 300 टेस्ट बर्ड्स. त्याच्यामध्ये किती, 100 to 300 टेस्ट बर्ड्स असतात. आणि फंगिफॉर्म पॅपिली मध्ये हे काय, फंगिफॉर्म मशरूम शेप्ड आहे इलिव्हेशन which is scattered over the entire surface of tongue. entire surface जो आहे टंगचा तिथे काय होते, ते स्कॅटर्ड होते. each papilla which consist of 5 टेस्ट बर्ड. तर ह्या फंगिफॉर्म पॅपिली मध्ये किती असतात, तर 5 टेस्ट बर्ड्स असतात. आणि थर्ड जे आहे तर फिलिफॉर्म पॅपिली, तर ही काय आहे, तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे आणि रनिंग पॅरलल टू द सेंट्रल ग्रूव ऑफ द टंग. ओके, विच इन्क्रीजेस द फ्रिक्शन बिटवीन द टंग अँड द फूड. ते काय इन्क्रीज करतात, द फ्रिक्शन जे आहे
तर ते इन्क्रीज करण्याचं काम हे फिलिफॉर्म पॅपिली करते. and it has no taste buds but only facilitate movement of food in the oral cavity. ओके, तर हे काय झाले, 3 पॅपिलीज झाले जे ऑलरेडी आपण बघितले होते. त्याच्यानंतर 5 प्रायमरी टेस्ट कुठले आहेत तर सोअर, स्वीट, बिटर, सॉल्टी आणि यम्मी. ऑल दीज टेस्ट आर द कॉम्बिनेशन ऑफ द 2 or more 5 प्रायमरी टेस्ट. तर ते काय कॉम्बिनेशन आहे, आर असोसिएटेड विथ ऑल्फॅक्टरी सेन्सेशन, स्मेल. ओके, तर सर्टन केमिकल स्टिम्युलेट द जस्टेशन रिसेप्टर्स कुठले तर नर्व इम्पल्स जे आहेत तर ते जनरेट होतात आणि विच कंडक्टेड टुवर्ड्स द टेस्ट एरिया इन द परायटल लोब ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स वेअर द टेस्ट आर परसिव्ड. आणि तिथे टेस्ट काय होते, रिसीव्ह होते. तर बघा, जे स्टिम्युलेशन ऑफ डिफरंट टेस्ट टेक्स प्लेस ऍट द डिफरंट पार्ट ऑफ द टंग, म्हणजे वेगवेगळ्या रिजन्स वरती टेस्ट प्रेझेंट असतात. तर फर्स्ट जे आहे ते बघा, स्वीट अँड सॉल्टी टेस्ट मेनली ऍट द टिप ऑफ टंग, टंगच्या टिप वरती ती प्रेझेंट असते. त्याच्यानंतर सोअर टेस्ट ऍट द साइड ऑफ टंग, टंगच्या साइडला ती प्रेझेंट असते. त्याच्यानंतर बीटर टेस्ट बॅक साइड ऑफ टंग, यम्मी टेस्ट ऍट द सेव्हरल रिजन ऑफ टंग, सेव्हरल रिजन्स वरती यम्मी टेस्ट प्रेझेंट असते. ओके, ओके, तर त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर स्किनचा, तर विच इज आपण त्याला म्हणू शकतो टच. ओके, स्किन इज ऑर्गन ऑफ सेन्सेशन ऑफ टच. स्किन काय आहे, असा ऑर्गन आहे कशासाठी, फॉर द सेन्सेशन ऑफ टच. आणि स्किन काय करते, कव्हर करते एक्सटर्नल सरफेस जो आहे बॉडीचा. आणि इट इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. तो काय आहे तर लार्जेस्ट ऑर्गन आहे बॉडीचा. इट कन्सिस्ट ऑफ 2 layers, एपिडर्मिस अँड द डर्मिस. ओके, after that epidermis हा काय, which is made up of the keratinized stratified squamous epithelium. आणि तो काय प्रोड्यूस करतो तर प्रोटीन कॅरेटिन प्रोटीन प्रोड्यूस करतो. कॅरेटिन काय आहे तर टफ फायब्रस प्रोटीन आहे आणि दॅट प्रोटेक्ट द स्किन अँड अंडरलाईंग द टिश्यू फ्रॉम द कशापासून तर हीट पासून, केमिकल पासून आणि मायक्रोब्स पासून ते काय करतात प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर बघा, इपिडर्मल सेल्स जे आहेत तर ते त्याच्यामध्ये काय असतं, मेलॅनोसाइट्स असतात आणि त्या मेलॅनोसाइट्स काय प्रोड्यूस करतात तर मेलॅनिन पिगमेंट प्रोड्यूस करतात. तर मेलॅनिन हा जो पिगमेंट आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे फॉर द स्किन कलर. अँड इट ऍब्झॉर्ब्स द युव्ही लाईट. ते काय ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं तर युव्ही लाईट ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं. इन मोस्ट ऑफ द बॉडी रिजन्स इपिडर्मिस हॅज द 4 layers. कुठले आहेत तर स्ट्रॅटम बेसले, स्ट्रॅटम स्पायनोसम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम आणि थिन लेअर जो आहे स्ट्रॅटम कॉर्नियम, त्याला म्हटलं जातं थिन स्किन. आफ्टर दॅट in the fingertip, palms and soles, the epidermis has the 5 layers. These are stratum basale, second one is the stratum spinosum, third one is the stratum granulosum, fourth one is the stratum lucidum, and last one is the stratum corneum, which is a thick layer and which is called as also thick skin. Okay, then next layer is a dermis. The dermis, which is made up of the which type of which type of tissue, connective tissue. After that, dermal tissue, which consists of blood vessels, nerves, glands and hair follicles. Okay, याच्यामध्ये काय काय असतं, ब्लड वेसल्स असतात, नर्व्स असतात, ग्लँड्स असतात, हेअर फॉलिकल्स सुद्धा असतात. आणि डर्मिस जो आहे तो डिवाइड होतो कशामध्ये, पॅपिलरी रिजन मध्ये अँड ऑल्सो रेटिक्युलर रिजन मध्ये. The papillary region, which consists of the alveolar connective tissue with the fine elastic fiber, and reticular region मध्ये काय असतं, the fine dense irregular connective tissue with the collagen fibers and the some elastic fibers.
इट इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ ऍडिपोज टिश्यू. त्याच्यामध्ये काय असतात ऍडिपोज टिश्यूज असतात, हेअर फॉलिकल्स असतात, नर्व्ह, सिबॅसियस ग्लँड्स अँड द स्वेट ग्लँड्स, एवढं सगळं असतं. त्याच्यानंतर बघा काय सिबॅसियस ग्लँड जे आहेत तर त्या स्किन मध्ये ओपन्स होतात कुठं इंटू द हेअर फॉलिकल मध्ये. दिस ग्लँड्स आर अबसेंट इन पाम अँड द सोल रिजन. पाम आणि सोल रिजनला काय होतं ते अबसेंट असतात. तर सिबॅसियस ग्लँड जे आहेत तर त्या काय करतात सिक्रेट करतात ऑइली सिक्रेशन्स विच इज कॉल्ड एज सीबम, त्याला म्हणलं जातं सीबम. आणि सीबम कीप्स द स्किन सॉफ्ट अँड द स्मूथ. तर इट ऑल्सो ऍक्ट ऍज अ बॅक्टेरियासायडल एजंट. बॅक्टेरियासायडल एजंट कोणते ऍक्ट होतं विच प्रिव्हेंट्स द इन्फेक्शन बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन जे आहे ते प्रिव्हेंट करण्याचं काम हे करतात. ओके. त्याच्यानंतर बघा फंक्शन जे आहेत स्किनचे ते कुठले आहेत. स्किन काय करते रेग्युलेट करतं बॉडी टेम्परेचरला बाय लिबरेटिंग द स्वेट ऍट इट्स सरफेस अँड ऑल्सो बाय ऍडजस्टिंग द फ्लो ऑफ ब्लड इन द डर्मिस. तर ब्लड फ्लो ऍडजस्ट करून आणि काय तर स्वेट जो आहे तो लिबरेट होऊन बॉडी टेम्परेचर कसं राहतं रेग्युलेट राहतं. सेकंड काय आहे डर्मिस ऑफ स्किन विच कन्सिस्ट ऑफ एक्सटेन्सिव्ह नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स अँड ऍक्ट ऍज अ ब्लड रिझर्वायर. ब्लड रिझर्वायर म्हणून ते काय होते ऍक्ट होते. इट प्रोव्हाइड्स द प्रोटेक्शन टू द बॉडी. ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर क्युटॅनियस सेन्सेशन जे आहे स्किनचं तर ते रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी फॉर द सेन्सेशन लाईक अ टच, प्रेशर, व्हायब्रेशन, ओके, टेम्परेचर अँड द पेन. नेक्स्ट वन इज इलिमिनेशन ऑफ सम सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. बॉडी मधून काय होतात काही सबस्टन्सेस इलिमिनेट होतात. स्किन ऍक्ट ऍज ऍब्सॉर्प्शन मीडियम. ओके. तर पॅसेज ऑफ मटेरियल फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इन टू द बॉडी. त्याच्यानंतर हे काय होतं बघा व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस सुद्धा या स्किन मध्ये होत असतं बाय द अल्ट्राव्हायोलेट रेज ऑफ द सन टेक्स प्लेस इन द स्किन मध्ये होत असतं. हे झालं ओव्हरऑल फंक्शन. त्याच्यानंतर बघितलं होतं फिजिओलॉजी ऑफ द पेन विच इज सर्व ऍज अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन. ओके. हे काय होतं तर प्रोटेक्टिव्ह फंक्शनच आहे बाय सिग्नलिंग द प्रेझन्स ऑफ टिश्यू डॅमेजिंग. तर आपल्याला काय मिळतं एखादा सिग्नल भेटतो एखाद्या टिश्यू डॅमेज झाल्यानंतर. इंडिकेशन ऑफ द लोकेशन ऑफ पेन मे हेल्प इन अंडरलाईन कॉज ऑफ डिसीज. तर आपल्याला त्या लोकेशन समजतं त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या डिसीजचा कॉज आपल्याला समजतं. त्याच्यानंतर नोसी रिसेप्टर. नोसीला काय म्हणलं जातं हार्मफुल. ते काय तर रिसेप्टर्स आहेत कशाचे फॉर द पेनचे. दे आर फ्री नर्व एंडिंग्स प्रेझेंट इन एव्हरी टिश्यू ऑफ द बॉडी एक्सेप्ट द ब्रेन. त्याच्यानंतर बघा इंटेन्स थर्मल मेकॅनिकल केमिकल स्टिम्युलाय जे आहेत तर त्या काय होतात कॅन ऍक्टिव्हेट द नोसी रिसेप्टर. नोसी रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतात. त्याच्यानंतर बघा टिश्यू इरिटेशन अँड इंजुरी रिलीज केमिकल सच एज द prostaglandins, kinins and the potassium ions that stimulate the nociceptor. ते काय स्टिम्युलेट करतात तर nociceptor स्टिम्युलेट करतात. Conditions that generate the pain which include the excess stretching of the any structure and prolonged muscular contraction, muscle spasm. Okay. हे सगळं काय फिजिओलॉजी आहे पेनची. ओके. सो दिस इज अवर स्पेशल सेन्सेस चॅप्टर. ओके. तो टोटली रिवाइज केलेला आहे. Now, I will ask a question to anyone. Okay, roll number 6. Roll number 6. Bhosle Asmita. Are you getting my voice? Roll number 6. Skin चे functions सांगा. Skin चे functions. What are the functions of skin? Are you there or not? Okay, roll number 7. Biskite Anuja. Yes, ma'am. Give the functions of skin. ते प्रोव्हाइड करतात प्रोटेक्शन बॉडीला आणि ते रेग्युलर बॉडी टेम्परेचर लुब्रिकेट करतात स्वीट अँड सरफेसला. आणि ते डर्मिस ऑफ स्किन कन्सिस्ट एक्झेटिव्ह नेटवर्क ऑफ ब्लड वेसल अँड ऍक्ट ऑन ब्लड रिझर्व. आणि ते ते विटॅमिन
ते एलिमेंट्स होतात सम सबस्टन्स फ्रॉम द बॉडीला. ओके. रोल नंबर 10. Yes, ma'am. हा, स्किनचे फंक्शन सांगा. स्किन रेग्युलेट करते बॉडी टेम्परेचर आणि ते प्रोटेक्ट बॉडीला करते आणि elimination of substance from the body, and the synthesis of vitamin D by ultraviolet rays. Uh, uh, काय अल्ट्राव्हायोलेट रेज? काय सांगताय तुम्ही वैष्णवी? Synthesis of vitamin D by ultraviolet ray of sun take place in skin, dermis of skin consist extensive network of blood vessels and वाचले का वैष्णवी? yes, ma'am. ओके, कोण सांगते व्यवस्थित 1 by 1 फंक्शन स्किनचे? हू विल टेल? हा, सुप्रिया. मी सांगू येस. ते प्रोटेक्शन करते स्किन बॉडीला अँड डर्मिस ऑफ स्किन कन्सिस्ट ऑफ एक्सटेन्सिव्ह नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स अँड ब्लड रिझर्वर्स अँड स्किन रेग्युलेट बॉडी टेम्परेचर अँड स्किन रेग्युलेट बॉडी टेम्परेचर by liberating sweats at its surface and आणि cutaneous sensations of skin is a skin cutaneous sensations of skin of responsible of for the sensations like touch, pressure, vibration, etc. and synthesis of vitamin D by ultraviolet rays that means sun taken place in skin and elimination of some substance of the body and absorption media that means a passes of material in external environment into the body. हा, राऊत रुपाली. Yes, ma'am. इयरची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी सांगा. स्किन हा लार्जेस्ट इयर विचारलं नाहीये मी. सॉरी, इयर इयरची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. Yes, the ear direct sound wave into external auditory canal. The sound vibrate. The madam mix सांगू का मराठीमधून? हा, साऊंड वेव्ह हे डायरेक्ट ऑडिटरी कॅनल थ्रू इयर ड्रम पर्यंत पोहोचतात आणि तिथे व्हायब्रेशन होतं बॅक अँड फोर्थ. व्हायब्रेशन ते ट्रान्समिटेड होतं इयर ड्रम टू मलाईस इनकस अँड देन ते स्टेपस द व्हायब्रेशन फ्रॉम मिड एअर तिथून ते ब्रेन पर्यंत पोहोचतं. ते ब्रेन हा इंटरप्रिएट करतो. ओके, हे झालं फिजिओलॉजी. अॅनाटॉमी? रुपाली, एवढंच इयर मध्ये शिकवलं का मी? नो मॅम. मग रिमेनिंग?
The organ of hearing is ear. It is supplied by eight cranial nerve, which stimulated by vibration and sound. They, they divided mainly three regions: external, middle, and internal. ओके. अजून एवढंच केलं का रुपाली? रोल नंबर 53. Yes, ma'am. हा एवढंच केलंय का इयर मधलं? बाकीचं नाही का येत? सांगू का? हा मग तुम्हाला मी एकदा सांगितलं ना अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी सांगा. Ha, ma'am. The first layer external. It is outer ear. External ear consists of auricle, external auditory canal, and eardrum. The auricle is made up elastic cartilage, which is covered by skin. External auditory canal is covered a tube about 2.5 centimeter long, extended from auricle to eardrum. Second part, middle ear. The middle ear is small cavity present temporal bone. The anterior all of the middle ear contain opening that direct connected with nasopharynx called exudatory tube. Exudatory tube. It is a its tube also called Eustachian tube. Middle ear consists of three smaller bone present in body called auditory osseous. Uh, Three bone are malleus, incus, and stapes. One end of malleus is attached to internal part of eardrum. Other end of malleus articulate with body and incus. Incus articulates with head and stapes. Internal ear. Structurally, internal ear consists of two main divisions. First, the bone labyrinth, and it is a series of cavity present in temporal bone. It consists of fluid called a perilymph. Uh, ओके गुड. रोल नंबर 2. Yes, ma'am. आईची फिजिओलॉजी सांगा. आईची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. रोल नंबर 2. Yes, ma'am. हा तनिष्का. आईची अॅनाटॉमी प्लस फिजिओलॉजी सांगा. Okay, ma'am. मॅम त्याचं विजन सांगायचं ना. पूर्ण सगळं आपण आय मध्ये काय काय बघितलं. ओके ते सगळं काय झालं आईची अॅनाटॉमी प्लस फिजिओलॉजी झाली. तर ते तुम्हाला सगळं सांगायचंय. ओके ते आय आय ऑर्गन ऑफ विजन ते प्रेझेंट असतं ऑर्बिटल कॅव्हिटी मध्ये. अँड द अडल्ट आय बॉय ते मेजर केलेलं असतं 2.5 सेंटीमीटर इन डायमीटर. अँड द वॉल ऑफ द आय बॉल कन्सिस्ट ऑफ 3 लेअर. ते 3 लेअर मध्ये कन्सिस्ट केलेलं असतं. फर्स्ट द सुपेरियर fibrous layer, second the middle fascicular layer, and त्यामध्ये फर्स्ट आहे इट द anterior coronary and posterior sclera, and त्यामध्ये transparent layer which covers the colored iris, and ते sclera असते ते white of the eye मध्ये असतं. and
द कोरिनिया अँड त्याचा शेप जो असतो तो आयबॉल मध्ये असतो अँड ते an opening is present at the junction of the sclera and the cornea called a scalar venous sinus असे म्हणतात त्याला and आणि त्याचे सेकंड पार्ट आहे द मिडल व्हेस्क्युलर लेअर ते थ्री पार्ट मध्ये प्रेझेंट असतो कोरोइड सिलिलरी बॉडी अँड इरिस मध्ये अँड त्याचा अँटेरियर पोर्शन जो आहे द सेल्युलरी बॉडी मध्ये असतो झालं का तनिष्का? एवढंच का? मॅम जास्त येत नाही थोडंच येते त्यामधलं Who will tell total? आईची anatomy आणि physiology कोण सांगेल? भोसले अस्मिता तुमचा आवाज येत नाही. You are unmuted but your voice is not audible. हा मुळे राजश्री. Roll number 42. मुळे राजश्री. येस मॅम हा आईची anatomy आणि physiology सांगा. हॅलो हा बोला. हा मॅम आवाज येतोय ना Yes, you are audible. The eye is the organ of vision present in the orbital cavity. Adult eyeball is measured by 2.5 centimeter in diameter. त्याच्यामध्ये eyeball consists of 3 layers. First असतो तो the superficial fibrous layer. Second one is a middle vascular layer. And third is the inner nervous layer. First आहे तो it consists of anterior cornea and posterior sclera. Cornea हा transparent layer असतो which is covered by the colored iris. The sclera is the white of the eye and sclera covers the entire eyeball except the cornea and it gives to shape of the eyeball. Then second is a middle vascular layer. It consists of 3 parts: choroid, ciliary body and iris. Choroid consists of various blood vessels which give nutrients to the posterior surface of the retina. It also consists melanocyte that produce the pigmented melanin which prevent reflection and scattering of light within the eyeball. And the ciliary body consists of ciliary processes, that is a ciliary muscle. Ciliary process contain blood capillary, they secrete करते aqueous humor. And ciliary muscle, it is a circular band of smooth muscle. It also function is necessary to the contraction and relaxation of the ciliary muscle, changes to the shape of lens and near to the vision. It also consists of pigmented melanin. Pigmented melanin, it helps to the color of the eye. And centers, iris opening center असतं. Opening in the center of iris is called as a pupil. Then the third one is the inner nervous layer. Inner nervous layer consists of the eyeball is in the retina, which cover the eyeball in the posterior wall. It is very structurally delicate and stimulation by light rays. It consists of the rods and cone cells. It consists of the receptor cells, also namely as rods and cone shape. Rod and cone specialized cell, which covers light ray into nerve impulse. Then the interior of the eyeball, the lens divided into eyeball into 2 cavities. त्याच्यामध्ये 2 cavity आहेत. First is anterior cavity and second one is a chamber, vitreous chamber. Anterior cavity consists of 2 compartments. First is a posterior chamber and anterior chamber.
अँटेरियर चेंबर असतो तो इन बिटवीन असतो कॉर्निया अँड आयरिसच्या इन बिटवीन प्रेझेंट असतो. पोस्टेरियर चेंबर हा इन बिटवीन आयरिस अँड लेन्स मध्ये प्रेझेंट असतो. ते दोन्ही चेंबर विथ वॉटर फ्लुइड अँड नरिश करतात लेन्स आणि कॉर्निया. त्याच्यामध्ये ॲक्वियस ह्युमर प्रेझेंट असते. देन इट कन्सिस्ट ऑफ त्याच्यामध्ये कलरलेस ट्रान्सपरंट जेली लाईक सबस्टन्स. पिट्रियस बॉडी जो असतो तो कलरलेस ट्रान्सपरंट आणि जेली लाईक स्ट्रक्चर असतं, त्यालाच आपण विट्रियस बॉडी म्हणतो. अँड इट मेंटेन इंट्राऑक्युलर प्रेशर अँड प्रिव्हेंट्स दी वॉल ऑफ द आयबॉल फ्रॉम कोलॅप्सिंग. Good. Okay. Who will tell the skin's anatomy and physiology? Okay, our time will be over. So give me attendance. स्टडी करताय ना नक्की सगळे? स्टडी करताय का सगळे नक्की? कुणाला काही डाऊट आहे का त्या स्पेशल सेन्सेस मध्ये? Why you are not giving any response? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. का रिस्पॉन्ड करू वाटत नाही लवकर? का म्हणावंच लागतं? द्या रिस्पॉन्ड म्हणून पटपट. काय डाऊट आहे का कुणाला आता स्पेशल सेन्सेस मध्ये? No, ma'am. No, ma'am. Okay. Give me attendance. Roll number 1. पटपट द्या. Okay, 1 absent. 2, Present, ma'am. 3, प्रेझेंट. 4, प्रेझेंट मॅम. 5, Present, ma'am. 6. Okay, your voice is not audible. 6. Okay, 7, Present, ma'am. 8, प्रेझेंट मॅम. 9, Present, ma'am. 10, Present. 11, प्रेझेंट मॅम. 12, Present. 13, Present. 14. Roll number 14. Okay, absent. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, 22, absent. 23, absent. 24, 24. Present. Okay, 25, absent. 26, absent. 27, absent. 28, Present. 29, 29, absent. 30, Present. 31, Ma'am. 31, ma'am. 32, ma'am. प्रेझेंट मॅम. 33, Present, ma'am. 34, absent. 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present. 41, Present, ma'am. 42, प्रेझेंट मॅम. 43, Present, ma'am. 44,
absent. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, okay, 54 absent. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present. 65, roll number 65, 65 absent. 66, Present. 67, Present. 68, Present. okay. Okay, so we will stop here. Next lecture ला आपण next chapter start करतोय. Okay.